राज्यातील सर्व खासगी आणि सरकारी माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी सक्तीची मराठी भाषा अध्ययन आणि अध्यापन सक्ती करण्याबाबत शासन निर्णय जारी। कांद्यावरील निर्यात मूल्य रद्द केल्यानंतर निर्यात शुल्कात केंद्र सरकारकडून कपात। कांद्यावर आता 40% निर्यात शुल्काऐवजी 20% शुल्क आकारणी। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारचा दिलासा। केंद्र सरकारच्या निर्यात मूल्य हटवण्याच्या निर्णयानंतर लासलगाव बाजारपेठेत कांद्याच्या दरात सुधारणा। कांद्याच्या दराला प्रति क्विंटल सरासरी 4500 रुपये भाव। कांदा निर्यातीवरचं किमान शुल्क हटवण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मानले पंतप्रधानांचे आभार। शेतकऱ्यांचं यामुळे उत्पन्न वाढेल, मुख्यमंत्र्यांनी दर्शवला विश्वास। कांद्याचे भाव स्थिर होण्यासाठी केंद्र सरकारच्या निर्णयाचा फायदा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून केंद्राचे आभार। गतवर्षाच्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 1600 कोटी रुपयांची मदत। कृषी आयुक्तांकडून मदतीची तातडीनं वितरण करण्याचे आदेश। सोयाबीन हमी भावानं खरेदी करण्यासोबतच खाद्यतेलावरील आयात शुल्क 20% वाढवण्याचा निर्णय। मंत्री धनंजय मुंडेंनी मानले केंद्राचे आभार। राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून फसवणूक। 1000 शेतकऱ्यांनी केली बागायतदार संघाकडे तक्रार। पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं शेतकऱ्यांची नाराजी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या परंडा विधानसभा मतदारसंघात मेळावा। शिवसैनिकांचा मेळावा आणि लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला लावणार उपस्थिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये ड्रंक अँड ड्राईव्हची घटना। बाळाचं बारसं आटपून पुण्याला जाणाऱ्या कुटुंबाच्या कारला स्कॉर्पिओची धडक। अपघातात 1.5 महिन्याच्या बाळासह 4 जणांचा मृत्यू। गणेशोत्सवाच्या सुरुवातीला महानगरपालिकेकडून खड्डेमुक्त नाशिकची घोषणा करण्यात आली होती, परंतु शहरातील रस्त्यांची चाळण अद्यापही कायम। महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात। मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांचा तिढा गणेशोत्सवानंतर सोडवणार असल्याची माहिती। विधानसभेसाठी भाजपची मोर्चे बांधणी। पितृपक्षानंतर भाजपच्या विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता। मुंबईतील मतदारसंघांसाठी भाजपची मोर्चे बांधणी। प्रत्येक विधानसभा अध्यक्षासहित समन्वयक आणि प्रभारींकडून मतदारसंघांचा आढावा घेऊन व्यूहरचना आखली जाणार। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज मुंबई दौऱ्यावर। लालबागसह विविध सार्वजनिक गणेश मंडळांना देणार भेटी, तर फडणवीसांकडून घेणार महाराष्ट्रातील राजकीय स्थितीचा आढावा। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव यांच्याकडून आढावा। विविध आघाड्यांसोबत भूपेंद्र यादव यांची चर्चा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठा मास्टर स्ट्रोक खेळणार। 25 ते 30 सप्टेंबर दरम्यान विधानसभेचं एकदिवसीय अधिवेशन घेऊन हैदराबाद गॅझेटेर लागू करण्याच्या तयारी। पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 सप्टेंबर रोजी पुणे दौऱ्यावर। शिवाजीनगर ते स्वारगेट या नव्या मेट्रो मार्गाचं पंतप्रधान करणार उद्घाटन। मणिपूरमधील परिस्थिती भयंकर असताना पंतप्रधानांना रशिया युक्रेन युद्धाची काळजी। सामना अग्रलेखातून पंतप्रधान मोदींवर टीका। उपराष्ट्रपती जगदीप धनखड 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर। आज राजभवनाला देणार भेट। गोपालदास अग्रवाल यांच्यापासून काँग्रेसमध्ये इनकमिंगला सुरुवात झाली। अजूनही भाजपमधून काँग्रेसमध्ये येणाऱ्यांची यादी मोठी। नितीन राऊतांचा दावा। शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावं, यासाठी मुंबई महापालिकेला अर्ज। मुंबई विद्यापीठाच्या 10 नोंदणीकृत पदवीधारकांसाठी 22 सप्टेंबरला मतदान, तर 25 सप्टेंबरला निकाल। नागपूर जिल्हा परिषदेच्या अंगणवाडी साहित्य खरेदी घोटाळ्याप्रकरणी चौकशी समिती गठीत। नागपूर जिल्हा परिषदेच्या सभापती आणि काँग्रेस नेत्या अवंतिका लेकुरवाळे यांच्या अडचणीत वाढ। छत्रपती संभाजीनगरमध्ये राजश्री उमरे यांचं उपोषण सुरू असून त्यांच्या वतीनं शिष्टमंडळानं घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। मागण्यांबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असल्याची शिष्टमंडळाची माहिती। खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावर। नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या घरी जाऊन घेणार सांत्वनपर भेट।
सरकारचं शिष्टमंडळ पंढरपूरमधील धनगर उपोषणकर्त्यांची भेट घेणार. मंत्री अतुल सावे, शंभूराज देसाई, चंद्रकांत पाटील आज पंढरपुरात. बहिणीशी मैत्री केल्याच्या कारणावरून एकाला मारहाण. बारामती तालुक्यातली घटना. तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार. पतीनं मोबाईलचा हट्ट न पुरवल्यामुळे पत्नीची आत्महत्या. पिंपरी चिंचवडमधली घटना. शिवानी शर्मा असं आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचं नाव. अंगणवाडी केंद्रातून बालकांना दिला जाणारा पोषण आहार निकृष्ट दर्जाचा. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील खांडबारा परिसरातील नागरिकांचा आरोप. सांगलीच्या मिरजेतून नशेच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या तिघांना अटक. 600 नशेच्या गोळ्यांचा साठा आणि 2 मोटरसायकल जप्त. अहमदनगरच्या पांढरी पुलावर 4 वाहनांचा विचित्र अपघात. 4 वाहनं एकमेकांना मागून धडकली. अपघातात 2 ट्रक रोड सोडून थेट दुकानात घुसले. मोठी वाहतूक कोंडी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.